पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? तर लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे, पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येकाकडे गाड्या आहेत. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणार आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? ताकद होती अंगात पायी आता ताकद नाही. पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हते. गाड्याच नव्हत्या तर ऍक्सिडेंट कुठून होती? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असा ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना ही 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोठ्याने सांगा, कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? मग कोणता काळ चांगला आहे? दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचा विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचा विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचा विसरला. आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासूरवास होता. आजोबाई खरं खरं सांगा, होता की नव्हता? खूप सासूरवास होता. आताच्या काळात सुनांना सासूरवास आहे का? आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासूरवास होता, पण पूर्वी घटस्फोट नव्हतेच. होते का चोपदार बाबा? पण आताच्या काळात कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस या घटस्फोटाच्याच पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? मुलांनो, चांगला आहे का? कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोक हे अशिक्षित होते आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक हे सुशिक्षित आहेत. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? कोणती तरी एकच पार्टीकडून बोला राजा. हुशार आहे. पूर्वीची लोक अशिक्षित होती, पण
सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. होतं का? होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. चालू करा. हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लई लवकर आले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले, आताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. धर्मनाथ बीज एवढ्या थाटामाठात साजरी होते म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो, चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. राम
नातर बाळा का बाबडा बोली का बाबडा वेचमा पावली ते चोद करुणी माऊली रे जय जय वे. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा पांडुरंग रायाच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा श्रीनाथांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे, असे असणारे शरद अरुण पाटील बंडू भाऊ, त्याचप्रमाणे शिवाजी अरुण पाटील, त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. आणि माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, अशा प्रकारे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे सर्वच कलाकार मंडळी अगदी फुलाप्रमाणे जिरून घेतले, म्हणून सर्वच कलाकार मंडळी सर्वांचे मनापासून आभार मानते. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता तनाने मनाने धनाने सहकार्य करणारे सर्वच मंडळी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे नको का, तर कोणीही नाही झोपले म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते. ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारलं तरी सांगण्यासाठी, तुका म्हणे फारून थोडा तरी घ्या लिहून. 75 17 47 70 07. परत एकदा सांगते, 75 17 47 70 07. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर